फायनली आमच्या अरविंद भाऊचं लग्न झालं. तिकडे या रे पोरं, या अमोलू, अमोलू या इकडे, जा तुम्ही. झालं तुमचं काम, पळा आता. खूप छान वाटतंय, मस्त वाटतंय. याच्या व्यतिरिक्त काहीतरी सांग. वहिनी, लग्न झालंय, काय फिलिंग आहे? छान वाटतंय. आम्ही सगळे ग्रुप आहे ना लद्दाखला फिरायला जाणार आहे, म्हणजे कपल ओनली. नमस्कार मित्रांनो, व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आपल्या व्लॉग मध्ये. तर काही आज आहे आपल्या अरविंद भाऊचं लग्न, त्याच्यासाठी आमचं आवरलेलं आहे. मी तर या ठिकाणी आवरून रेडी पण झालेलो आहे. आरू अजूनपर्यंत टाइमपास करते. आमच्या सोनाली वहिनी सुद्धा आवरून या ठिकाणी रेडी झालेलं आहे. सोनाली वहिनींची एंगेजमेंटला साडी घातली होती, त्यांच्या एंगेजमेंटला तीच साडी या ठिकाणी वेअर केलेली आहे. आमची कल्याणी सुद्धा या ठिकाणी रेडी झालेली आहे. आमची एक भाची पण आलेली आहे, ती पण मस्तपैकी येलो कलरचं. काय आहे घागरा बाई, बोलो ना काय आहे. तर ती लास्ट ती पण आवरून रेडी झालेली आहे. आपली बाकीची मित्र कंपनी पण रेडी झालेली आहे. तर चला आता खाली जातो आणि सगळ्यांना एकदा भेटून घेतो. तर या ठिकाणी ना रवी भाऊ पण मस्तपैकी आवरून रेडी झालेला आहे, सोन्या रेडी झालेला आहे, आमचे अमोल भाऊ पण रेडी झालेलो आहे, मी पण मस्तपैकी कुर्ता वगैरे घालून रेडी झालेलो आहे. आणि कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा की माझ्यावर हा कुर्ता कसा दिसतोय. अमोल सुद्धा रेडी झालेला आहे, सगळ्याच मित्र कंपनी रेडी झालेले आहे. तर आमचा दिनेश सुद्धा रेडी झालेला आहे आणि आमचा छोटा कार्तिक पण आलेला आहे. कार्तिक पण मस्तपैकी शर्ट घालून रेडी झालेला आहे आणि हर्षद पण रेडी झालेला आहे. सगळे रेडी झालेले. भाऊ एक नंबर दिसतंय. आमचा रोहित भाऊ सिल्लोडचा हा पण रेडी झालेला आहे. तर आमचा आहे ना सागर पण या ठिकाणी रेडी झालेला आहे. सागर तर एकदम हँडसम दिसतोय. ऍक्च्युली आम्हाला आज पण लेट झालेलं आहे. या लेडीज गँगमुळे यांनी आवरायला एवढा वेळ केला माहिती का, त्याच्यामुळे उशीर झालेला आहे. आता 7 वाजता आम्ही अरविंदकडे पोहोचणार आहे याच्या टायमानुसार. बट जर आम्हाला सिटीत ट्रॅफिक लागली आम्ही 8 वाजता तिथं पोहोचणार आहे. आणि आता बघू आता पुढची प्लॅनिंग काय. आता तर लवकर जायचा प्रयत्न करू. तर आता थोड्याच वेळात आहे ना आम्ही नवरदेवकडे पोहोचणार आहे. आपली स्कॉर्पिओ पण या ठिकाणी आलेली आहे, थार पण आलेली आहे आणि अजून एक गाडी येते आपली पाठीमागून व्हेन्यू आणि XL6 तर नवरदेव सोबतच पुढे गेलेली आहे. आता आपण थोड्याच वेळात नवरदेवला पण भेटणार आहे आणि आपल्याला भेटल्यानंतर नवरदेव तर खूप जास्त खुश होणार आहे. तर ही आहे गवळी शिवराची एंट्रन्स, म्हणजे अरविंदच्या सासूरवाडीकडे जाणारा रस्ता. तर काही फायनली आता लग्नाच्या ठिकाणी पोहोचलेलो आहे. आरोहीमुळे उशीर झाला. माझ्यामुळे नाही रे, किती वेळ थांबलो आपण तिथं. हो. आता आम्ही नवरदेवाला भेटायला जाणार. नवरदेवचा आहे ना आम्हाला बघितल्यानंतर जीवात जीव येणार आहे. मग नवरदेव आता आम्हाला बघितल्यानंतर जीवाला असेल, पण तो वेळच होता तसं. पण मेकअप करायचं करून घेऊ ना, केला का? तर काही फायनली आपला नवरदेव या ठिकाणी तयार झालेला आहे. नवरदेव कसं वाटतंय? भारी वाटतं. भारी दिसतोय पण नवरदेव एकदम मस्त छान दिसतोय. मी कसं दिसतो? तुम्ही बोलणार तारीफ काय, आज नवरदेवाची तारीफ कर. नवरदेव तारीफ करायला एक सेपरेट जण येते. आता फायनली आता डीजेची गाडी पण चालू झालेली आहे आणि थोड्याच वेळात ना आता वरात पण निघणार आहे. तर आता आहे ना आम्ही नाचायसाठी खूप जास्त एक्साइटेड आहे. आम्ही डीजेची गाडी पण एका साईडला आणून घेतोय, जेणेकरून आम्हाला फुल एन्जॉय करता येईल आणि फुल राडा करता येईल. हा इथं पुढे इथं. आज मेरे यार
का खतरनाक नाचलेलो आहे. एक नंबर माहोल झालेला आहे. एकदा ओरडायचं 1 2 3. कोण तर काही नवरदेवाची एंट्री या ठिकाणी झालेली आहे आणि आता थोड्याच वेळात अरविंद भाऊचं लग्न पण लागणार आहे. गणनायक गजमुखा यंत्री बहुगल्बलाच विश्वलग्न मुहूर्त प्रवर्तते सदेव विद्यावरंदेव लक्ष्मी देवी वदन्ति कावचित्त फायनली आमच्या अरविंद भाऊचं लग्न झालं रे. तर आता ना आम्ही जेवायला बसलेलो आहे कारण खूप जास्त भूक लागलेली आहे आमच्या जयराम भाऊला. मला नाही लागले नाही लागली मग जेवू नका. जेवण करून आता तिकडे ए, या रे पोरं या अमोलू. अमोल भाऊ या इकडे जा तुम्ही. झालं तुमचं काम पळा आता. नाही जाय तू झालं तुझं काम. बाय बाय बाय. तर आता सगळे फॅमिली मेंबर आहे ना आपल्या नवरदेवासोबत आहे ना सगळे फोटो काढून घेत आहे. अरविंद म्हणता असेल भाऊ आवरा लवकर जाऊ द्या मला घरी. तर सगळ्यांचे ना फोटो वगैरे काढायचे चालू आहे. आम्ही एका साईडला बसून घेतलेलं आहे आणि तिकडे नवरदेव नवरी नवरदेव नवरीला बाजूला ठेवलेलं आहे. सगळे आम्हालाच परेशान करताय फोटो 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 फोन देऊन टाका भाऊ आमचे. तर आता आहे ना आम्ही परत स्टेजवरती येऊन बसलेलो आहे. नवरदेव नवरीचे ना रोमॅन्टिक फोटोशूट चालू आहे बघा. जरा पण लाज नाही तर मोठं माणसं बसलेले आहे. काय मस्त निवड पोच देते नवरदेव. अरविंद भाऊ आमच्या मित्रांकडे लक्ष आहे की नाही का बायकोकडेच लक्ष आहे सगळं. ये बैस इथे बैस ये पुढे बस दिला तुला वेळ. तर अरविंदला विचारू आता लग्न झालेलं आहे तर काय फिलिंग आहे. काय फिलिंग भाऊ. छान वाटतंय खूप भारी वाटतंय भाऊ याच्या व्यतिरिक्त पण दुनियात लय मोठे शब्द एक्सप्रेस करायसारखे. छान वाटतंय खूप छान वाटतंय मस्त वाटतंय याच्या व्यतिरिक्त काहीतरी सांग. त्याची स्माइल त्याची फिलिंग शब्दात व्यक्त नाही करू शकत आहे. अच्छा शब्दात नाही व्यक्त करू शकत मग दुसऱ्या कशात तरी व्यक्त कर. अजून व्यक्त करू शकतो पण आता नाचू शकतो का. काड्या. मजा आली पण मग आम्ही कसा राडा केला. एकच नंबर आडा केला आणि लग्न पण टाइमवर लावलं की नाही. यस आणि सगळं एकदम कार्यक्रम मस्त झाला. आता नेक्स्ट स्टेप काय राहणार आहे. फेरे राहतील आहे ना. फेरोचे आवडतं घे आपल्याच घरी येणार आहे. तर आता आहे ना आम्ही वहिनीला ओढत आणलेलं आहे या साईडला. वहिनी लग्न झालंय काय फिलिंग आहे. छान वाटतंय. लास्ट टाइम पण तेच होतं आता पण सेम रिव्ह्यू बदलून द्या काहीतरी. प्रोडक्ट रिव्ह्यू चांगला द्या जरा. आमचं प्रोडक्ट कसं एवढं आहे मोठं प्रोडक्ट देतोय आम्ही तुम्हाला काय चांगले रिव्ह्यू द्या वहिनी. छान आहे छान आहे ना. तर चला आपण नवरदेव नवरीसोबत फोटो क्लिक करून घेऊ. तर एक गोष्ट माझ्याकडनं स्पॉईल झालेली आहे. अरविंदी बहिणीला सांगितलंच नव्हतं की आम्ही नंतर फिरायला पण जाणार आहे म्हणून. ते सरप्राईज होतं ॲक्च्युली. बट मला नव्हतं माहिती. मी बहिणीला सहज बोलता बोलून गेलो की आम्ही लद्दाखला फिरायला जाणार आहे आणि लवकरच आम्ही सगळे ग्रुप आहे ना लद्दाखला फिरायला जाणार आहे. म्हणजे कपल ओनली. तुम्ही कपल आहे का आता मग. आता आहे का. हा कपल आहे की नाही. हो, आता आहे ना. दोस्त ना रहा प्यार ना रहा. आमचे जयराम भाऊ एवढे बिझी झाले माहिती का. जसं त्यांचं लग्न जमलेलं आहे जसं एंगेजमेंट झालेली आहे 24 घंटे वहिनीला बोलत राहते. एवढं काय बोलते काय माहिती बाबा. आणि मला पहिले म्हणत होते की नाही बघा ना अमोल भाऊ किती फोनवर बोलते. बिचारे अमोल भाऊ आता शांत झाले आणि आता जयराम भाऊ सुरू झालेले. समकर नाही रोहित भाऊ कुठे लाईट बंद केलं काय. स्टेज खाली घुसलेले रोहित भाऊ कुठे स्टेज खाली. अमोल भाऊ घ्या त्याला अरे रोहित बाहेर रे. सिल्लोडचे रोहित भाऊ स्टेज खाली लपलेले. ते दाखवते कुठे लपलं स्टेज खाली. कमी दिवसात बायकोच्या ताब्यात गेलेले आमचे माननीय सरपंच जयराम भाऊ बनकर यांचं स्वागत रवी भाऊ करतील. कुठे जयराम बनकर स्वागत आहे रवी भाऊ. आणि
पहले शेर थे लेकिन अब बिगी बिल्ली बन चुके ऐसे हमारे अमोल भाऊ यांचं स्वागत रवी भाऊ करतील. अमोल भाऊ हा बिगी बिल्ली आहे. आमच्या अमोल भाऊचं स्वागत रवी भाऊ करतील. बिगी बिल्ली टाळा. आणि ती अब्बी शेरनी आहे. आमच्या सोनाली वहिनी यांचं स्वागत आरवी मॅडम करतील. आणि पुरी माग पळ असे आमचे लाडके संदेश निकम सोनू यांचं स्वागत अमोल भाऊ बनकर करतील. भाऊचं स्वागत करताय रवी भाऊ. आमचे दात जरी जेसीबी सारखे असले तरी आम्ही आता गव्हर्नमेंटचे कॉन्ट्रॅक्ट सोडलेले दात आणि रस्ते कोरायचे. अशा माननीय कल्याणी मॅडम यांचं स्वागत सोनाली वहिनी करतील. टाळ्या वाजवा टाळ्या. वेळ लावणारे आणि आता जामनेरचं अख्खं मार्केट जाम करणारे आमचे आशिष भाऊ राजपूत यांचं स्वागत रवी भाऊ करतील. आवळा बावळा सावळा कावळा पण रंग अतिशय गोरा ऐसा हमारा एकच छोरा निवृत्ती भाऊ यांचं स्वागत रवी भाऊ करतील. एकच ध्यास लग्नाची सुटली खास असे आमचे शिवा भाऊ यांचं स्वागत रवी भाऊ करतील. हॅलो. हातपाय काडी मोडी घरी 2 मजले माडी ज्यांच्याकडे स्कॉर्पिओ गाडी असे आमचे रवी भाऊ यांचं स्वागत शिवा शेट करतील. पण त्यांना सध्या उंदराचा रंग धरलेला आहे. स्टेज खाली पळतोय. रोहित भाऊला वरती घ्यायचंय. रोहित भाऊ पूर्ण अख्ख्या पंचकृषीत असे कोणी नसतील असे आमचे रोहित भाऊ आहे. एका टायमाला ते फक्त 29 गुलाबजामुन खातात. छटाक दाढी वरती झिपरी माडी असे आमचे आबी भाऊ यांचं स्वागत आशिष भाऊ करतील. आब्या पण पळाला का? आब्या ये वरती. छटाक दाढी वरती झिपरी माडी फोटो किंग हाइट कम फाइट ज्यादा मॅटर किंग एका महिन्यात 4 मॅटर विषय क्लोज. अरविंदला विनंती आहे नवरीकडे लक्ष द्यायचंय. भर भात पाठीवर वरण एकाच टायमाला फस्त करणारा आमचा बजाजनगरचा गोल्या याचं स्वागत शिवा भाऊ करतील. गोल्याचा रेकॉर्ड तर अख्ख्या महाराष्ट्रात कोण नाही तोडू शकत. पॅन्ट सुद्धा आम्हाला 38 नंबरची येते ती पण टाईट. शबनमचा आशिक आमचा यश याचं स्वागत रवी भाऊ करतील. आमचा गोल्या गोल्या उठ. गोल्या माईक मध्ये काय म्हणशील? अरविंद लग्नाच्या शुभेच्छा दे गोल्या. गोल्या लक्ष देऊ नका. जास्त झाला होता. अरुण भाऊ खूप खूप अभिनंदन. लग्न एक नंबर झालं. जेवण त्याच्यापेक्षा 1 नंबर. साई उद्योग समूहाचे सर्वे सर्वा 5 वाजले की हॉटेलवरती पळणारे आणि सकाळी 7 वाजता परसाकडे जाणारे आमचे मंगेश भाऊ यांचं स्वागत शिवा शेट करतील. टाळ्या. फुलंब्रीचे अरविंद शेठ. आरूकडून सानूकडचा प्रवास खूप खडतर होता, खूप धुळीचा होता. तरी पण आरूकडनं सानूकडे पोहोचलेले आमचे फुलंब्रीचे अरविंद शेठ यांचं स्वागत स्वतः वहिनी करतील. टाळ्या.
ए शाल नेऊन दे शिवा, शाल नेऊन दे. वहिनी आमच्या अरविंद भाऊचं स्वागत करायचंय. आरूकडून सानूकडचा प्रवास. आरू म्हणजे अरविंद आहे बर का. बसलेल्यांनी हॅशटॅग सारू. नंतर कुत्र्यासारखं स्नॅपचॅट वरती पोरींना वेळ लावणारे मनात चिक्की असे आमचे विकी शेठ यांचं स्वागत शिवा शेठ करतील. टाळ्या. स्नॅपचॅट किंग सगळ्यांसाठी जोरदार टाळ्या. एक नाही दो चाहिए अशा आमच्या लाडक्या वहिनी यांचं स्वागत आरोही करतील. वहिनी लाजायचं नाही, इकडे यायचंय. आतापर्यंत सगळ्यांची मजा घेतली, सगळं काही केलं. आमच्या सगळ्यांचे लाडके, आमचे स्वतःचे लाडके आणि सगळ्याला माहिती आहे सगळ्यांचे लाडके असे भाऊ कोण आहे फक्त ऋषी भाऊ. त्यांनी आता उठा आणि समोर जा. सगळ्यांची मजा त्यांनी घेतलेली आहे. आता त्यांनी समोर जावे आणि त्यांचा काय म्हणतात त्याला सत्कार स्वीकारा. नाही सत्कार स्वीकारा. लाल करून यार मग ऋषी भाऊ आणि आमच्या आरोग्य किती ना लय मोठा आहे. तर आता आहे ना अरविंदला आहे ना सप्तपदीसाठी रेडी व्हायचंय. म्हणजे अरविंदला आता धोती घालायची आहे, नंतर कुर्ता घालायचा आहे, टोपी घालायची आहे. आता फायनली आता आउटफिट चेंज होणार आहे. तर फायनली आता अरविंद आहे ना सप्तपदीसाठी रेडी होतोय ना. आता सप्तपदीसाठी रेडी झालेला आहे. केस सेट करून ती टोपी घालून दे फक्त. आम्ही तर मस्त इकडं तिकडं फिरतोय आता थोड्या वेळा. हा लय एन्जॉय केला आपण लय एन्जॉय केला. आज हळूहळू घुम बोलताय. तर अरविंदचे ना आता फेरेन ते होणार आहे. आणि मी आणि JCB ना आता एका ठिकाणी बसलेलो आहे आणि लवकरच आमचे JCBचे परत कॉन्ट्रॅक्ट चालू होणार आहे. दाखव बाई एकदा स्माईल दाखवून दे ना. आणि मागून आहे ना सोन्या का हसतोय माहिती का. सोन्या इमॅजिन करतोय स्वतःला. हा लग्न लांब आहे. किती लांब आहे अजून लग्न जमलंच नाही तर होईल कसं. नाही लग्न लवकर करणं पडणार आहे. तुला सांगितलं मी रिझन. लवकरच जे 1 एकर शेती आपल्याकडे ती 2 एकर होईल. हा उजडी होईल. तर आता आहे ना कन्यादानचा कार्यक्रम चालू आहे. तर मध्येच ना सगळी लाईट गेलेली आणि सगळीकडे अंधार झालेला आहे. सगळ्यांचे मोबाईलचे लाईट चालू आहे आणि नवरदेव नवरी बघा तिकडे अंधारात बसलेले. कटेरी हातात घ्यायची समोर तशीच खोलायची नाही. समोरची बाजू घ्यायची कटेरीची आणि फिरून घ्या त्याला व्यवस्थित. असं मस्त पैकी उखाण्यात तिचं नाव घ्यायचं आणि 5 गंज हे फोडायचे. एकदाच घ्या पण चांगला घ्या उखाण्यात. केक मध्ये केक, चॉकलेटचा केक. सानिका माझी लाखात एक. हॅपी बर्थडे. नाही बस एक वेळेस भरपूर झाला. चांगलं घेतलं त्यांनी. तू घ्यायचा माईक तिच्याकडे द्यायला लागलं तर. माता पार्वतीसारखी व्हावी माझ्याकडून महादेवाची आराधना. अरविंद रावांना उदंड आयुष्य लाभो ही स्वामींचरणी प्रार्थना. वहिनी 100 पुत्र भाऊ. वाघ बाई तू पण आमच्या मोठ्या वहिनी आहे. 100 पुत्र भाऊ एकाच वर्षात रेकॉर्ड ब्रेक. तिकडं आता खूप जास्त वेळ पण झालेला आहे आणि भूक पण लागलेली आहे. जेव्हा नवरदेव नवरी जेवतील ना तेव्हा आमचे बाकीचे मेंबर पण सगळे सोबतच बसणार आहे. आणि अरविंदचे वडील आहे. काका कसा झाला कार्यक्रम. एकच नंबर झाला. सगळे ना आता पापड खातात. सगळ्यांना भूक लागलेली आहे. दुसऱ्यांदा जेवायची वेळ आली यांची. आता काही इट वॉज आवर सेकंड टर्म. परत जेवायला बसलेले नवरदेव नवरी सोबत गोल्या मी. म्हणजे तसं भरपूर जण आहे आपले सगळेच मेंबर बसलेले. समोर नवरदेव नवरी आहे. तर फायनली आता सगळ्या स्टेप लग्नाच्या कंप्लीट झालेल्या आहे आणि आता बिदाई होणार आहे. नवरदेवाची का नवरीची. तर काही फायनली आता नवरीची बिदाई झालेली आहे आणि आता अरविंद चाललाय घरी आणि आम्ही डायरेक्ट छत्रपती संभाजीनगरला जाणार आहे. कारण आता सकाळचे 5:30 वाजले. आम्हाला पोहोचायला अजून 1 तास लागेल. 6:30 वाजतील. म्हणून आम्ही आता डायरेक्ट घरी जाणार आहे. त्याच्यानंतर आपण मग जेव्हा देवदर्शनाला जायची वेळ येईल
तेव्हा आपण जाणार आहे आता डायरेक्ट झोपून राहणार आहे. आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगायला विसरू नका. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला हक्काने सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, लव्ह यू अँड टेक केअर.